सर्व रसिक श्रोत्यांना मनापासून नमस्कार. आज मी आपल्यासमोर ऋषीपंचमीचे औचित्य साधून पतंजली ऋषींबद्दल बोलणार आहे. आपल्याला माहीतच आहे, ऋषीपंचमी भाद्रपद शुक्ल पंचमीला असते. या दिवशी सर्व ऋषींचे स्मरण करून त्यांची पूजा केली जाते. विशेषतः सप्तर्षी म्हणजे वसिष्ठ, कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम ऋषी, जमदग्नी हे 7 ऋषी व अरुंधती मातेची पूजा केली जाते. या दिवशी बरेच लोक बैलाने मशागत करून पिकवलेले धान्य किंवा बैलाने मशागत करून तयार केलेले इतर भाजीपाला अन्न खात नाही. सर्वप्रथम अ, अ, या ऋषीपंचमीच्या निमित्ताने आपण महर्षी पतंजली व सर्व महान ऋषींना वंदन करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या श्लोकाचा अर्थ, गुरु हा निर्माता, क्रिएटर म्हणजे ब्रह्मा आहे. गुरु हा विश्वाचा संचालक म्हणजेच ऑपरेटर आहे, विष्णू आहे. गुरु हा शंकर, डिस्ट्रॉयर म्हणजेच महेश्वर आहे. गुरु हा सर्व शक्तिमान म्हणजे साक्षात ब्रह्मा आहे. अशा गुरुला माझे वंदन असो. महर्षी पतंजलींनी योगदर्शन या महान ग्रंथाची निर्मिती केली आहे. या ग्रंथामुळे पूर्ण जगाला त्यांची ओळख झाली आहे. योगाचे ज्ञान शब्दबद्ध करून त्यांनी ग्रंथरूपाने प्रकाशात आणले व योगाला शास्त्राचे रूप देण्याचे श्रेय देखील पतंजली ऋषींनाच जाते. त्यांनी योगशास्त्राची रचना व मांडणी इतकी प्रभावीपणे केली आहे की योगाला दर्शनाचा दर्जा प्राप्त झाला आहे. योगदर्शनात महर्षी पतंजलींनी त्यांच्या पूर्वी उपलब्ध असलेल्या योगाच्या सर्व ज्ञानाचे संकलन तर केलेच व ते ज्ञान शास्त्राच्या चौकटीत अतिशय सुंदर पद्धतीने बसवले आहे. केवळ 196 सूत्रातून पतंजलींनी घडवलेले योगाचे दर्शन हाच मुळी एक चमत्कार आहे. म्हणूनच योगा म्हटले की महान पतंजली ऋषींचे स्मरण प्रथम होते. पंडित रामचंद्र दीक्षित यांनी पतंजली ऋषींच्या जीवनावर अतिशय थोडी पण सुंदर माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की पतंजली ऋषी आदिशेषनागाचा अवतार होते, असे देखील म्हटले गेले आहे. त्यांची जन्मवेळ व जन्मठिकाण याबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या योगदर्शन या महान ग्रंथामुळे ते पूर्ण जगात ओळखले जातात. सर्वसामान्यांना योगाचे ज्ञान सर्वप्रथम पतंजली ऋषींमुळेच मिळाले. त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल एवढी माहिती नाही, पण योगदर्शन या ग्रंथामुळे ते संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले. त्यामुळे त्यांना योगाचे जनक किंवा फादर ऑफ योगा असे देखील म्हटले जाते. त्यांचा योगदर्शन हा महान ग्रंथ 4 विभागात विभागलेला आहे. समाधीपाद, साधनपाद, विभूतीपाद, कैवल्यपाद हे 4 विभाग आहे. महर्षी पतंजलींनी आयुर्वेदिक औषधींबद्दल देखील खूप चांगली माहिती दिलेली आहे. योगदर्शन या ग्रंथामध्येच त्यांना आयुर्वेदिक औषधींबद्दल देखील खूप ज्ञान होते. ते आयुर्वेदाचार्य देखील होते. एक चांगले चिकित्सक म्हणजे डॉक्टर होते. आपल्याला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवणाऱ्या अशा ह्या महान पतंजली ऋषींना आपण या श्लोकाद्वारे किंवा सूत्राद्वारे आपण सर्वजण वंदन करूया.
योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीना पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. योग महर्षी पतंजलींना आदरांजली वाहणाऱ्या या श्लोकात पतंजलींचे प्रभावी, पांडित्यपूर्ण व अष्टावधानी व्यक्तिमत्व स्पष्ट करून सांगितले आहे. पतंजली हे महापंडित होते. त्यांनी लिहिलेल्या योगसूत्रांमुळेच योग दर्शनाला श्रेष्ठ दर्जा प्राप्त झाला. व्याकरणशास्त्र व वैद्यकशास्त्रातही त्यांचा अधिकार अनन्यसाधारण होता. म्हणजेच या श्लोकाचा अर्थ चित्ताच्या शुद्धीसाठी योग, वाणीच्या शुद्धतेसाठी व्याकरण आणि शरीराच्या शुद्धतेसाठी वैद्यकशास्त्र सांगणाऱ्या ऋषी पतंजलींना नमस्कार असो. याशिवाय भारतीय मानसशास्त्राचे जनकत्व पतंजली ऋषींकडेच जाते. ते त्यांनी योग दर्शनातून तपशीलवार मांडले आहे. योगा हे साधारण 5 ते 10,000 वर्षांपूर्वी प्राचीन भारतात उगम पावलेले आध्यात्मिक आणि शारीरिक शास्त्र आहे. योगाचे अंतिम उद्दिष्ट कैवल्य किंवा मोक्षप्राप्ती आहे. योगाचे विविध प्रकार हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मात दिसून येतात. योगा हा संस्कृत शब्द आहे. पूर्वी सर्व ऋषीमुनी लिखाण संस्कृत भाषेतच करत असत. त्या काळी योगाबद्दल देखील सर्व लिखाण संस्कृत भाषेतच केलं गेलं होतं. महर्षी पतंजलींनी साधारण 2500 वर्षांपूर्वी पतंजली योगाबद्दल संस्कृत भाषेत लिहिलं होतं. भगवद्गीता हा योगशास्त्रावर आधारित ग्रंथ आहे. गीतेवर भाष्य करताना संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी 6व्या अध्यायात पतंजलींचा अष्टांग योग सांगितला आहे. तसेच शिवलीला अमृतच्या 14व्या अध्यायात देखील पतंजली योगाचा उल्लेख केला गेला आहे. त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंदांनी राजयोग, भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग अशा ग्रंथातून योगाचे निरनिराळे पैलू स्पष्ट केले आहे. मात्र राजयोगाच्या ग्रंथात संपूर्ण पातंजल योगातील सूत्रेच त्यांनी स्पष्ट करून सांगितली आहेत. म्हणून राजयोग म्हणजेच पातंजल योग असे त्यांनी सांगितले आहे. 1897 साली सर्वप्रथम स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे योगावरील आपल्या भाषणाने सर्वांची मने जिंकून घेतली होती. पतंजलींचा योगदर्शन 196 सूत्रातून मांडलेला असून तो 4 पदांवर उभा आहे. त्यातील दुसऱ्या पदात अष्टांग योगाचे वर्णन आलेले आहे. वेदकाळापासून गुरुशिष्य परंपरेतून योगविद्या टिकून राहिली. काही ऋषींनी हे ज्ञान शब्दबद्ध करून ग्रंथरूपाने आणले. योगसूत्र विशद केलेला योगदर्शन हा त्यातलाच एक ग्रंथ पतंजली ऋषींनी लिहिला. महर्षी पतंजलींनी योगदर्शनात समाधीशास्त्राविषयी तात्विक व प्रायोगिक बरेच काही सांगितले आहे. प्रस्तुत ग्रंथात ईश्वर प्रणिधानाचा भक्तीशी संबंध जोडलेला आहे. महर्षी पतंजलींनी ईश्वराची जी व्याख्या केली आहे त्यात पातंजल योगातील ईश्वर हा ज्ञानमार्गातील ईश्वर आहे. योगदर्शनात दर्शनाचे गुण आहेतच, पण शास्त्राचे देखील गुण त्यात आहेत. म्हणून पतंजलींच्या काही सूत्रांचे अर्थ व अनुभव सांगता येतात व अनुभवता येतात. पतंजली ऋषी योगदर्शनचे निर्माते असले तरी ते त्याचे श्रेय घेऊ इच्छित नाही. वेद, उपनिषदे, गीता अशा ग्रंथातून सांगितलेल्या योगाचा अभ्यास केल्यानंतर त्यांना असे वाटले की हे सर्व तत्त्वज्ञान व शास्त्र एका सूत्रात गुंफले तर सामान्य माणसाला याचा अधिक उपयोग होईल. म्हणून त्यांनी या योगज्ञानाची सूत्रबद्ध रचना केली.
पतंजली ऋषींनी शरीर, मन व इंद्रियांवर नियंत्रण ठेवून परमात्म्याच्या प्राप्तीसाठी किंवा मनुष्याला पूर्णत्व मिळण्यासाठी केल्या गेलेल्या आध्यात्मिक प्रयत्नास योग असे म्हटले आहे. योग या शब्दाचा अर्थ जोडणे, जॉईन असा होतो. आपल्या शारीरिक, मानसिक व आत्मिक शांततेसाठी योग साधना केली जाते. आत्म्याचे परमात्म्याशी मिलन होण्यासाठी योगाद्वारे प्रयत्न केला जातो. या जगात जेवढ्या आकाशगंगा आहेत त्याचा कंट्रोल ज्याच्या हातात आहे त्या शक्तीशी आपल्या आत्म्याची एनर्जी विलीन होणे गरजेचे आहे. कारण आपलं स्वतःचं कंट्रोल आपल्या आत्म्यात एनर्जी किंवा ऊर्जेच्या रूपाने आहे आणि एकदा आत्म्याचे परमात्म्याशी मिलन झाले की त्या स्थितीला कैवल्य असे म्हणतात. मनुष्य ते मनुष्य, शरीर ते मन जोडणे, मन ते आत्मा जोडणे, आत्मा ते परमात्मा जोडणे म्हणजे कैवल्य होय. त्या स्थितीस शून्य स्थिती असे म्हणतात. या स्थितीत मनात कुठलेही विचार, काळजी, लोभ, विषय, भावना नसतात. या स्थितीत पूर्णपणे परमात्म्याशी समर्पण झालेले असते. कुंडलिनी शक्ती जागृत झालेली असते. ही कैवल्याची स्थिती प्राप्त होणे हेच योगाचे टार्गेट आहे. उदाहरणार्थ परमात्मा जर समुद्र असेल तर पाण्याचा एक थेंब म्हणजे आत्मा आहे. योगाचा मूळ सिद्धांत ध्यान आणि आसनांच्या माध्यमातून दैहिक आणि मानसिक पूर्णता प्राप्त करणे होय. याचे प्रारंभिक स्वरूप हिंदू ग्रंथामध्ये महाभारत, उपनिषद, पतंजलींचे योगसूत्र आणि हठयोग प्रदीपिकामध्ये मिळतात. पतंजलींच्या म्हणण्यानुसार योग हे एक पूर्ण विज्ञान आहे, एक पूर्ण जीवनशैली आहे, एक पूर्ण चिकित्सा पद्धती आहे आणि एक पूर्ण आध्यात्मिक विद्या आहे. पतंजलींच्या योगदर्शन या ग्रंथातील पहिले सूत्र आपण बघूया. पतंजली योगसूत्र 1.1 अथ योगानुशासनम. पतंजलींनी या पहिल्या सूत्रातच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अन्य दर्शनाचा अभ्यास केल्यावर समाधान झाले नाही व आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत, म्हणून आता आपण योगाचे अनुशासन किंवा योग मार्ग पाहू. त्याचे तुम्ही अनुसरण करा म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, तुम्हाला मुक्तीचा मार्गही सापडेल. यानंतर पतंजली योगसूत्र 1.2 योग चित्तवृत्ती निरोधा. चित्तातील वृत्तीचा निरोध या सूत्राचा अर्थ योग तो आहे की जो देह आणि चित्त यांच्या ओढाताणीत मानवाला अनेक जन्मांपर्यंत आत्मदर्शनापासून वंचित राहण्यापासून वाचवतो. ते चित्तवृत्तीच्या दमनाने नाही तर त्या जाणून त्यांना उत्पन्नच न होऊ देणे होय. यानंतर पतंजली योगसूत्र 1.3 तदा द्रष्टू स्वरूपे वास्थानम. हा द्रष्टा आपल्या मूळ स्वरूपात स्थित होतो, म्हणजेच आत्मसाक्षात्कार होतो असे पतंजली सांगतात. हेच योगाचे अंतिम साध्य आहे, हीच कैवल्य अवस्था आणि मोक्ष आहे. चित्तातील वृत्तीच्या निरोधातून कैवल्य अवस्था साध्य करण्यापर्यंतचा सर्व प्रवास हाच योगदर्शनाचा विषय आहे. तो पुढे पतंजलींनी 4 पदातून मांडलेला आहे. महर्षी पतंजलींनी त्यांच्या योगदर्शन या ग्रंथात मन हा शब्द 2दाच वापरला आहे व चित्त हा शब्द 20 वेळा वापरला आहे. म्हणजेच पातंजल योगाच्या प्रतिपादनात मुख्यतः चित्त अभिप्रेत आहे, मन नाही. चित्तवृत्ती, चित्तशुद्धी, चित्तप्रसादन असे शब्द महर्षींनी योजले आहेत. त्यांचा सारा रोग चित्ताच्या दिशेने आहे. महर्षी पतंजलींनी त्यांच्या योगदर्शन या महान ग्रंथात कर्म व ज्ञानयोगाद्वारे समाधी मिळवण्यासाठी 8 अंगे सांगितली आहेत. पतंजलींनी या सूत्रग्रंथात कैवल्यप्राप्तीचे अनेक मार्ग सांगितले आहेत, पण त्यापैकी अष्टांग योगदर्शन मार्ग
अधिक तपशिलात सांगितला आहे. अन्य मार्गांपेक्षा सर्वसामान्यांना हा मार्ग अधिक सोपा आहे, सहज जमणारा आहे. सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवनातील अनेक प्रश्न या मार्गाच्या साधनेने सुटणार आहेत. त्यामुळे त्यामुळे अष्टांग योगाची साधना अनेक व्यक्ती अनेक वर्षांपासून करत आहेत. अष्टांग योग मार्गातील काही प्रक्रिया, आसन, प्राणायाम, ध्यान यांचा अभ्यास जगभर चालू आहे. त्यांच्या विचारानुसार योगाची म्हणजे पतंजली ऋषींच्या विचारानुसार योगाची 8 अंगे पतंजली योगात सांगितली आहेत. या 8 अंगांद्वारे आपण आध्यात्मिक मार्गाची वाटचाल करू शकतो. ती 8 अंगे पुढीलप्रमाणे आहेत. पतंजली योगसूत्र 2.29 यमनियमासन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधयोष्टावंगानी. या सूत्रात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ही 8 अंगे पतंजली ऋषींनी सांगितली आहेत. पहिले अंग यम आहे. पतंजली योगसूत्र 2.30 तत्र अहिंसा सत्यास्तेय ब्रह्मचर्या परिग्रहा यमः. पतंजली ऋषींनी 5 यम म्हणजे व्रते योगदर्शनमध्ये सांगितली आहेत. योग साधकाने हे यम म्हणजे ही 5 व्रते पाळली पाहिजे. पण संसारी योग साधकाला हे नियम पाळणे जरा अवघड आहे. समाधीची स्थिती प्राप्त होण्यासाठी यम पाळणे आवश्यक आहे. यात अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह या बाहेरच्या अंगांचा समावेश आहे. थोडक्यात विकार व भावनांवर नियंत्रण ठेवणे म्हणजेच गाईडलाईन्स फॉर सोशल डिसिप्लिन. पहिलं अहिंसा. शब्द, विचार व आपल्या कर्माने आपल्याकडून कुणाचे नुकसान होणार नाही, नुकसान झाले नाही पाहिजे याची काळजी घेणे. सत्य. विचार व व्यवहारात सत्यता असली पाहिजे. उदाहरणार्थ खाण्याच्या वस्तूमध्ये भेसळ करणे ही ग्राहकाची मोठी फसवणूक आहे. आपण दुसऱ्याचं नुकसान करतो ही भावना नसावी. अस्तेय. चोरी करण्याची वृत्ती नसावी. ब्रह्मचर्य. ब्रह्मासारखी चर्या. अपरिग्रह. आवश्यकतेपेक्षा जास्त संचय न करणे. अपरिग्रह म्हणजे आपल्याला गरज आहे तेवढ्याच वस्तूंचा संग्रह करणे होय. आपल्याकडे कितीही कपडे, शूज असले तरी आपली हाव काही संपत नाही. आपल्याला अजूनही नवनवीन शूज व कपड्यांचं कलेक्शन हवं असतं. त्यामुळे कुठल्याही वस्तूचा अतिसंग्रह करण्यापेक्षा एखाद्या गरजू व्यक्तीला त्या द्याव्या व आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढी गरजूंना मदत करावी. यम अंगात मूलाधार चक्र काम करतं. त्यात ब्रह्मचर्य, वासना व त्यांचे दमन कसे करावे हे सांगण्यात आले आहे. जर आपण या 5ही यमवर लक्ष केंद्रित केलं व त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो व आपल्या वासनांचे दमन करू शकतो. महर्षी पतंजलींनी दुसरे अंग नियम सांगितले आहे. नियम म्हणजे आंतरिक अनुशासन, भावनांचे अनुशासन होय. पतंजली योगसूत्र 2.32 शौच संतोष तपः स्वाध्यायेश्वर प्रणिधानानी नियमः. यात स्वादिष्टान चक्र काम करतं. भय, क्रोध, घृणा, हिंसा अशा भावनांना लागू होतं. महर्षी पतंजलींनी यात 5 नियम सांगितले आहेत. पहिला नियम शौच, शरीर आणि मनाची शुद्धी. दुसरा नियम संतोष, आहे त्या स्थितीत नेहमी संतुष्ट असणे, कुणाशी तुलना करू नये. तिसरा नियम तप, स्वतःला अनुशासन लावणे, शिस्त लावणे. चौथा नियम स्वाध्याय, आत्मचिंतन करणे. आपण काही चुकीचं वागत नाही ना हा प्रश्न
स्वतःच्या मनाला विचारणे. आपल्याकडून जर काही चूक झाली असेल तर आपल्याला शांत झोप लागत नाही. आपलं मन स्वतःलाच खातं. दररोज आत्मचिंतनाची सवय चांगली असते. त्यामुळे आज आपण दिवसभरात काय केलं त्याची उजळणी तर होतेच व आपल्या हातून घडलेल्या चुका देखील आपल्या लक्षात येतात. उदाहरणार्थ, जर कुणाची चूक नसताना रागात आपण त्या व्यक्तीला काही चुकीचं बोलून गेलो, तर नंतर आत्मचिंतनाने ती चूक आपल्या लक्षात येते. आपल्याला माहीतच आहे की पूर्ण सृष्टी निसर्ग नियमानुसार चालतो. फक्त मनुष्य प्राणी नियमाविरुद्ध वागतो. पशुपक्षी, झाडे व इतर जीव सूर्योदयापूर्वी उठतात व सूर्यास्तानंतर झोपतात. योग्य वेळेत आहार, विहार व इतर क्रिया करतात. पण आजकाल मनुष्य निसर्गाच्या अगदी विरुद्ध वागत आहे. अनेक लोक रात्री 12-1 वाजता जेवतात आणि सकाळी 11-12ला उठतात. त्यामुळे जे लोक सृष्टीच्या नियमांच्या विरुद्ध वागतात त्यांना अनेक परिणामांना सामोरं जावं लागतं. अशा दिनचर्यांमुळे अनेक आजार देखील होतात. त्यामुळे आपल्याकडे आज जे आहे त्यात संतुष्ट राहून स्वतःचे दमन न करता एक स्वयंशिस्त असली पाहिजे. त्यासाठी पतंजलींनी सांगितल्याप्रमाणे आत्मचिंतन, स्वाध्याय केला पाहिजे व परमात्म्याशी संधान जोडले पाहिजे. श्रद्धा ठेवली पाहिजे. परमात्म्याशी एकरूप झाल्यावर आपोआपच भय, घृणा, हिंसा, क्रोध हे आपल्या मनातून नाहीसे होतील. तिसरे अंग आसन आहे. पतंजली योगसूत्र 2.46 यात स्थिर सुखमासन सांगितले आहे. म्हणजेच स्थिर सुखमय आसन. जास्त हालचाल न करता थोडा वेळ एका स्थितीत बसणे होय. स्टेडी कम्फर्टेबल पोझिशन. कुठल्याही आसनात स्थिर राहण्याची वेळ हळूहळू प्रॅक्टिसने वाढवत जायचं. कुठलेही आसन आपण अगोदर 2 मिनिट करत असलो तर हळूहळू 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट अशी त्या आसनात दीर्घकाळ स्थिर राहण्याची वेळ आपण वाढवत गेलं पाहिजे. त्यामुळे त्या आसनाचे जास्त फायदे आपल्याला मिळतात व आपले शरीर व मन बाह्य व आंतरिक स्थिर आणि सुखकारक असेल तरच ते आसन होऊ शकते. इतका सखोल असा विचार 3 शब्दांच्या म्हणजे स्थिर सुखमय आसन, स्थिर सुखमासन या माध्यमातून पतंजलींनी व्यक्त केला आहे. पतंजली ऋषींच्या स्थिर सुखमासन या एका सूत्राचे एवढे फायदे असतील तर इतर सूत्रांचे किती फायदे असतील हे आपल्या लक्षात आलेच असेल. स्थिर सुखमासनात मणिपूर चक्र जागृत असते. बरेच लोक थोडा रिकामा वेळ भेटला की लगेच फिरायला बाहेर पडतात. घरात एका जागी शांत नाही राहू शकत. मेडिटेशनला एका जागी शांत बसू शकत नाही. मोबाईलशिवाय राहू शकत नाही. तुम्ही एक दिवस प्रयोग करून बघा. एकटे एका रूममध्ये राहा. जवळ मोबाईल पण ठेवू नका. व्हॉट्सॲप, फेसबुक, टी व्ही याद्वारे एक दिवस जगाशी संपर्क ठेवू नका व शांतपणे मेडिटेशन करा. त्या 1 दिवसानंतर आपल्याला खूप फ्रेश झाल्यासारखं वाटतं. अगदी नवी सुरुवात झाल्यासारखं वाटतं. सर्व काळजा, थकवा त्यामुळे कमी होतो. ही एक रिफ्रेशमेंट प्रोसेस आहे. महर्षी पतंजलींनी स्वतःशी अंतर्मुख होण्यासाठी ही पद्धत सांगितली आहे. योगामध्ये अनेक स्थिर आसने आहेत. आजकाल योगा क्लासला जाऊन आपण योगा, प्राणायाम व सर्व योगिक क्रिया शिकू शकतो. यानंतर प्राणायाम. महर्षी पतंजलींनी चौथे अंग प्राणायाम सांगितले आहे. पतंजली योगसूत्र 2.49 तस्मिन् सती श्वासप्रश्वास योर्गती विच्छेदः प्राणायामः. आसनात स्थिर झाल्यावर श्वास व प्रश्वास यांच्या गतीचा विशेष प्रकारे केलेला छेद म्हणजे प्राणायाम होय. कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी प्राणायाम हा अतिशय वेगवान मार्ग आहे. आसनाप्रमाणे प्राणायामने अनेक शारीरिक व मानसिक व्याधींपासून आपण दूर राहू शकतो. मानसिक व्याधींसाठी प्राणायाम हे एक औषध आहे.
प्राणायामने आपल्या मेंदूचे कार्य देखील चांगले चालते. प्राणायाम म्हणजे कंट्रोल अँड एक्सटेन्शन ऑफ द प्राणिक एनर्जी होय. प्राणायाम म्हणजे श्वासांचं नियंत्रण होय. यात आपले अनाहत चक्र जागृत असते. श्वासाबरोबर आपले मन जोडलेले असते. आपल्या मनातच सर्व भावना निर्माण होत असतात व आपल्या सर्व समस्यांचे कारण मनच असते. श्वासच हे एक असे माध्यम आहे की ज्याद्वारे आपण मनातून येणाऱ्या सर्व विचारांना कंट्रोल करू शकतो. जर आपण आपल्या श्वासांवर नियंत्रण करू शकलो तर स्वप्न, कल्पना, भय या गोष्टींपासून दूर राहू शकतो. सध्याच्या स्थितीत कोरोनावर अनुलोम विलोम, भस्त्रिका, कपालभाती व भ्रामरी प्राणायाम खूप उपयोगी आहे. भ्रामरी प्राणायामात तर आपल्या श्वसनमार्गात नायट्रोजन वायू तयार होतो व या नायट्रोजन वायूने आपल्या श्वसनमार्गातील विषाणू किंवा व्हायरस मरतात. भ्रामरी प्राणायामात आज्ञाचक्र जागृत होते. आपल्या दोन्ही आयब्रोजच्या मध्ये आज्ञाचक्र असते. या प्राणायामात पिनियल ग्लँड ॲक्टिव्ह होते. त्या ग्रंथीतून मेलेटोनियम हार्मोन सिक्रीट होते. त्यामुळे आपल्याला झोप चांगली लागते. पाळीच्या समस्या दूर होतात. BP नॉर्मल राहते. मेमरी बूस्ट होते. मुलं त्यामुळे शार्प होतात. कानात आवाज येण्याची समस्या असेल तर ती दूर होते. डोळे शार्प राहतात. चक्कर येणे ही समस्या असेल तर ती दूर होते. त्याचप्रमाणे हा प्राणायाम अँटी एजिंग प्राणायाम आहे. हा प्राणायाम केल्याने आपण तरुण दिसतो. स्ट्रेस, डिप्रेशन कमी होते. राग, भीती कमी होते. तसेच सर्दीचा ज्यांना सतत त्रास असतो तो देखील कमी होतो. कोरोनाच्या काळात भ्रामरी प्राणायाम फारच उपयोगी आहे. तर त्याची एक सोपी पद्धत मी आज आपल्याला दाखवणार आहे. बरेच लोक आयब्रोज आणि डोळ्यांवर बोटं ठेवून या पद्धतीने भ्रामरी प्राणायाम करतात. पण तसं करण्याची गरज नाही. आपण अगदी साध्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने देखील भ्रामरी प्राणायाम करू शकतो. आम्हाला जी पद्धत शिकवण्यात आली आहे ती पद्धत मी आज आपल्याला दाखवणार आहे. आपण खुर्चीत किंवा खाली मांडी घालून बसून किंवा वज्रासन, पद्मासनमध्ये बसून देखील हा प्राणायाम करू शकतो. ज्यांना खाली बसणं शक्य नसेल त्यांनी खुर्चीत बसलं तरी काही हरकत नाही. व आपल्या दोन्ही हातांची ध्यानमुद्रा ठेवायची आहे. असं ध्यानमुद्रेत बसून डोळे बंद करून आपण हा प्राणायाम करणार आहोत. व श्वास घेण्याचे प्रमाण 5 सेकंद असेल तर श्वास सोडण्याचे प्रमाण 10 सेकंद पाहिजे. म्हणजे 5 सेकंद भरपूर पूर्ण श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना 10 सेकंद आपण मधमाशीचं गुणगुणणं असतं तसा आवाज करत श्वास सोडायचा आहे. म्हणजे त्याला हमिंग बी साऊंड म्हणतात. मधमाशी कशी गुणगुणते हे आपण सर्वांनी ऐकलंच असेल. म्हणजे साधारण असा आवाज झाला पाहिजे. अगोदर 5 सेकंद भरपूर श्वास घ्यायचा व श्वास सोडताना घशातून मधमाशीच्या गुणगुणण्याचा आवाज करत आपण श्वास सोडायचा आहे. डोळे बंद ठेवून अगोदर पूर्ण श्वास घ्यायचा, इनहेल, आणि श्वास सोडताना असे आपण साधारण 5-15 किती आवर्तनं करू शकता भ्रामरी प्राणायामचे. शक्य नसेल तर साधारण एक 10 आवर्तनं किंवा 15 आवर्तनं तरी करायला हरकत नाही. त्यामुळे आपल्याला अनेक फायदे मिळतील व आजकालच्या या महामारीच्या काळात तर हा प्राणायाम रोज जरूर केला पाहिजे. यानंतर पुढचे अंग प्रत्याहार. महर्षी पतंजलींनी पुढचे अंग प्रत्याहार सांगितले आहे. पतंजली योगसूत्र 2.54 स्वविषया संप्रयोगे
चित्तस्वरूपानुकार इवेंद्रियाना प्रत्याहार. इंद्रियांनी आपल्या विषयाकडे धाव घेणे हा त्यांचा प्राकृतिक स्वभाव आहे. ही धाव आवरून इंद्रिये चित्ताच्या स्वरूपावस्थेशी तदाकार करणे म्हणजेच प्रत्याहार होय. प्रत्याहार म्हणजे आपल्या पाचही इंद्रियातून बाहेर जाणाऱ्या ऊर्जेला बाहेर न जाऊ देता आपल्यामध्येच ती ऊर्जा साठवून ठेवणे होय. महावीर स्वामींनी त्याला प्रतिगमन असे म्हटले आहे. यात विशुद्ध चक्र जागृत असते. प्राणायाम केल्याने आपल्या लक्षात येते की आपली ऊर्जा कुठे खर्च होत आहे, आपल्या चुका कुठे होत आहे. इथे आपल्या हे लक्षात आले पाहिजे, खरं जीवन जगण्याचा अर्थ म्हणजे नुसतं मजा मारणे किंवा पैशाच्या मागे लागणे हा नसून जीवनाचा खरा आनंद परमात्म्याशी एकरूप होऊन जगण्यात आहे. त्यासाठी स्वतःचा मीपणा व युगो सोडून आपल्यातील ऊर्जा किंवा एनर्जी बाहेर न जाऊ देता परमात्म्याला समर्पण केलं पाहिजे. यानंतर पतंजली ऋषींनी धारणेची व्याख्या 3ऱ्या पादात पहिल्याच सूत्रात दिली आहे. पतंजली योगसूत्र 3.1 देशबंध चित्तस्य धारणा म्हणजे अतिचंचल असणाऱ्या मनाला विशिष्ट बंधनात गुंतवून ठेवणे म्हणजेच धारणा होय. विशिष्ट मर्यादेच्या आत मन मोकळे असते, पण त्या मर्यादेच्या बाहेर त्याला जाऊ न देणे म्हणजे धारणा होय. जेव्हा आपण आपल्यातील ऊर्जा बाहेर न जाऊ देता आतच रोखून धरतो तेव्हा ती ऊर्जा एकत्रित होते. त्या एकत्रित ऊर्जेने आपली मानसिक शक्ती किंवा मनाची शक्ती खूप वाढते. ती शक्ती आपण उपयोगात आणत राहिलो तर मी सर्वशक्तिमान आहे असा अहंकार तयार होतो. हे आज्ञाचक्र आहे. देव आणि दानव यांना लागू होतं. धारणामध्ये ज्ञानयोगाने आपण पुढे जाऊ शकतो. जर कर्मयोगाने बाकी 5 अंग यम, नियम, आसन, प्राणायाम व प्रत्याहार बरोबर झाले तर 6वे अंग धारणामध्ये ज्ञानयोगाने आपण पुढे जाऊ शकतो. धारणा म्हणजे मानणे होय. जेव्हा आपण परमात्म्याशी एकरूप होतो तेव्हा आपली कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत चुकीची धारणा होऊ शकत नाही. जेव्हा आपण कुठलंही काम बरोबर अथवा चुकीचं करतो तेव्हा आपण देव किंवा दानव होतो. जेव्हा तुम्ही हे मानता परमात्मा आपल्याकडून जे करून घेतोय तेच मी करतोय, तेव्हा कुठल्याही चांगल्या किंवा वाईट भावना निर्माण होत नाही. जेव्हा भावना निर्माण होत नाही तेव्हा भावना व इच्छांनी तयार झालेल्या जीवात्मा जगातून आपण मुक्त होऊन जातो. त्यामुळे हे खूप जरुरी आहे की आपण धारणा केली पाहिजे की मी स्वतः काहीच नाही, सर्व काही ह्या परमात्म्यामुळे होत आहे. तोच करता करविता आहे. जर सज्ञानपणे धारणाचा उपयोग केला गेला तर आपण देव अथवा दानव बनण्यापासून मुक्त होतो. यानंतर 7वे अंग ध्यान आहे. पतंजली योगसूत्र 3.2 तत्र प्रत्येकतानता ध्यानम. या सूत्रातील पहिलाच शब्द धारणा सूत्राकडे निर्देश करत आहे. तत्र म्हणजे तेथे, धारणेत म्हणजेच ध्यान करायचे असेल तर प्रथम धारणा केली पाहिजे व धारणेच्या स्थितीत असतानाच ध्यानाची प्रक्रिया सुरू होते. धारणेशिवाय ध्यान होणार नाही. धारणा झाली तरच ध्यान शक्य होते. यात सहस्रार चक्र जागृत असते. ध्यानात आपण काही करू शकत नाही. ध्यान आपोआप होतं. जसं झोप आपण आणू शकत नाही, पण झोप येण्याची जी जरुरी स्थिती आहे ती स्थिती आपण तयार करू शकतो. तसं आपण जर उभंच राहिलो तर आपल्याला झोप येणं शक्य नाही. पण जर आपण झोपेची वेळ झाल्यावर अंगावर पांघरून घेऊन बेडवर अगदी आरामशीर झोपलो तर लवकरच आपल्याला झोप येईल. त्याचप्रमाणे ध्यान लागण्यासाठी जी जरुरी स्थिती आहे, जेव्हा आपलं मन विचारांनी पूर्ण रिकामं, विचारशून्य होतं
तेव्हा परमात्म्याची ऊर्जा आपल्यात उतरते. त्या अनुभवास किंवा त्या क्षणास ध्यान असे म्हणतात. योगासनांद्वारे व इतर योगिक क्रियांद्वारे जर आपण अगोदर आपले शारीरिक आरोग्य चांगले केले, शरीर सुदृढ असेल, तर प्राणायामाद्वारे आपला ध्यानाचा मार्ग सोपा होतो. आपले मानसिक आरोग्य चांगले राहते. त्यामुळे ध्यान चांगले लागते. तसेच रोजच्या ओंकार साधनेने म्हणजे ओम चॅन्टिंगने व योग निद्रेच्या अभ्यासाने देखील ध्यान चांगलं लागण्यास मदत होते. ध्यानाचा मार्ग सोपा होतो. आजच्या परिस्थितीत जगात अनेक लोक खूप दुःखी आहेत. कोरोनाच्या या परिस्थितीत अनेक लोकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे ते शांत होऊन जातात किंवा खूप दुःखी होतात. ही शांती म्हणजे ध्यान नव्हे. या शांतीने मन उदास होते, दुःखी होते. पण ध्यानाने जी शांती मिळते, त्याने मन उल्हासित व आनंदी होते. मनात जर दुसरा काही विचार आला किंवा कुणी आपल्याला आवाज दिला, तर ध्यान थोड्या थोड्या वेळाने तुटू शकते. अशा वेळी असा विचार मनात केला पाहिजे की आता कुठलाच विचार माझ्या मनात येत नाही. माझं मन पूर्ण रिकामं आहे. मला परमात्म्याच्या ऊर्जेचा अनुभव येत आहे. मी परमात्म्याशी एकरूप झाली आहे व मी त्याचा अनुभव घेत आहे. एकदा ध्यान लागलं की तो अनुभव आपण शब्दात सांगू शकत नाही. ते अनुभव घेतल्यावरच कळेल. म्हणून त्या स्थितीत शून्य स्थिती असे म्हणतात. जेव्हा आपल्याला ध्यान पुन्हा पुन्हा लागायला लागते, तेव्हा एक वेळ अशी येते की ध्यानाची स्थिती तुटत नाही. आपण किती वेळ ध्यानात बसू शकतो, त्यालाच समाधी असे म्हणतात. तेव्हा आपण शरीर व मनापासून वेगळे होतो. तेव्हा शरीराच्या हालचालीने किंवा कुठल्या आवाजाने ध्यान व परमात्म्याच्या ऊर्जेचा संपर्क तुटत नाही. बाहेरच्या जगाशी आपला काही संबंध राहत नाही. तेव्हा आपण जे कार्य करतो ते परमात्म्याच्या ऊर्जेनेच होत असते. त्यामुळे आपल्या हातून कधी चुकीचं काम होऊ शकत नाही व आपलं मन आहे त्या परिस्थितीत कायम समाधानी व सुखी राहतं. आपण जर रोज थोडा वेळ का होईना ध्यान करायला सुरुवात केली, तर समाधीच्या मार्गावर लवकरच प्रगती करू शकतो. जेव्हा आपण कुठलं काम करत असतो, तेव्हा त्या कामाशीच एकरूप राहिलं पाहिजे. तेव्हा मनात दुसरे विचार नाही आले पाहिजे. उदाहरणार्थ जेव्हा आपण ऑफिसमध्ये काम करत असतो, तेव्हा जेवणाचा विचार मनात नाही आला पाहिजे आणि जेव्हा घरी आपण घरच्यांसोबत डायनिंग टेबलवर जेवत असतो, तेव्हा ऑफिसचा विचार डोक्यात नाही आला पाहिजे. तो ऑफिसमध्येच ठेवला पाहिजे. आपण जे काम करतो आहे, फक्त त्याचाच विचार त्यावेळेस आला पाहिजे. म्हणजे वर्तमानात काळात जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यावरच कॉन्सन्ट्रेशन असावं. जोपर्यंत असे विचार मनात येणं बंद होत नाही, तोपर्यंत आपण विचारशून्य होत नाही व आपलं ध्यान व्यवस्थित लागू शकत नाही. त्यामुळे रोज 1 तास ध्यान केलं पाहिजे व अशी धारणा केली पाहिजे की परमात्म्यामुळे आपण सुरक्षित आहोत व परमात्म्याची ऊर्जा आपल्या आत प्रवेश करत आहे. यानंतर समाधी. पतंजली ऋषींनी धारणेतून ध्यान व ध्यानातून पुढे समाधी सांगितलेली आहे. पतंजलींच्या वर्णनानुसार संयम या एकाच प्रक्रियेच्या धारणा, ध्यान व समाधी या 3 एकापेक्षा एक प्रगत अशा पातळ्या आहेत. म्हणजे धारणेतून ध्यान करायचे व ध्यानातून समाधी साधायची. अशी ही एकच प्रक्रिया आहे. समाधीचे वर्णन करताना पतंजलींनी पुढील सूत्र सांगितले आहे. पतंजली योगसूत्र 3.3 तदेवार्थ मात्र निर्भासन स्वरूपशून्यमिव समाधी. समाधी ही ध्यानाची पक्व अवस्था आहे. म्हणजे ध्यानावस्थेतूनच पुढे समाधी अवस्थेत प्रवेश करायचा आहे. हे आतले मानसिक अंग आहे. यात कुंडलिनी शक्ती जागृत होते. फार कमी लोक या स्थितीत पोहोचतात. याला शून्यस्थिती असे म्हणतात. पूर्वी ऋषीमुनी सर्व गोष्टींचा त्याग करून अतिशय कठीण तपस्या
योग अनेक वर्ष ध्यानधारणा करून व यम नियम पाळून या स्थितीत पोहोचत असत. अष्टांग योग म्हणजे स्वतःला विसरून समाधीची स्थिती प्राप्त होणे होय. म्हणजे शून्य स्थितीत जाणे, त्यालाच कैवल्य असे म्हणतात. आपली धारणा बरोबर असेल तर ध्यानात आपल्याला गती मिळते. जर थोडा वेळ का होईना आपलं ध्यान लागलं तर खालील सर्व अंग म्हणजेच यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार हे आपोआपच ठीक होतात. आजकाल लोक योग म्हणजे प्राणायाम व आसन समजतात. सुरुवातीचे यम, नियम हे अंग विसरून जातात. त्यामुळे त्यांची योगातील गती खूप कमी होऊन जाते. पूर्वी 5,000 वर्षांपूर्वी यम, नियम या सर्व गोष्टी पाळल्या जात असत. शेवटी एवढंच म्हणेन की कोरोनाच्या या संकटकाळी आपण पतंजली ऋषींनी वरदानाच्या रूपाने आपल्याला दिलेला हा योगाभ्यास जास्तीत जास्त करून आपलं आरोग्य चांगलं ठेवूया. कोरोना होऊ नये म्हणून व ज्यांना कोरोना होऊन गेला आहे अशा लोकांना रिकव्हरीसाठी योगाभ्यास फार उपयोगी आहे. कोरोना होऊन गेलेल्या लोकांनी जर रोज प्राणायामाची प्रॅक्टिस केली तर फुफ्फुसांचा चांगला व्यायाम होतो. फुफ्फुसाची क्षमता वाढते व फुफ्फुस मजबूत होते. आसने व प्राणायाम केल्याने आपल्या ब्लड सेल्सला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतो व या ब्लड सेल्सला एनर्जाइज करण्याचे काम ओंकार जपाने होते. तसेच ओंकार जपाने आपल्या फुफ्फुसातील कार्बन डायऑक्साईड शरीराबाहेर फेकला जातो व भरपूर प्रमाणात ऑक्सिजन आपल्या फुफ्फुसाला मिळतो. म्हणून रोज ओंकार म्हटला तर त्याचा फायदा आपल्याला आयुष्यभर होतोच. पण कोरोनाच्या या काळात रोज ओंकार म्हणणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे आपले फुफ्फुस बळकट होते व त्याचे आरोग्य चांगले राहते. पतंजली ऋषींनी ओंकार साधनेचे महत्त्व योगदर्शनमध्ये सांगितले आहे. ओंकार साधनेचा उपयोग आपण उपचारासाठी देखील करू शकतो. हे त्या काळी पतंजलींनी आपल्या योगदर्शनमध्ये सांगितले आहे. ओंकार साधना किंवा जप हे फार मोठे आरोग्यमय अस्त्र आपल्याला पतंजली मुनींमुळे भेटले आहे. गेल्या 30 वर्षात योगशास्त्राला सार्वत्रिक व जागतिक मान्यता मिळाली आहे. योगामुळे अनेक लोक व्याधींपासून, लठ्ठपणापासून मुक्त झालेत. शरीरातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी PCOD, थायरॉईड, BP, हार्मोन्स इनबॅलन्स, स्ट्रेस, डिप्रेशन अशा अनेक शारीरिक व मानसिक व्याधी दूर झाल्याचा लोकांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. याचे पूर्णपणे श्रेय सम्राट महर्षी पतंजलींनाच आहे. त्यांनी त्या काळी योगसूत्रे लिहून ठेवली नसती तर आज आपण या महान ज्ञानापासून वंचित झालो असतो. योगाची अंतिम स्थिती कैवल्य ही आहे. मोक्ष मिळवण्यासाठी योगाचा उपयोग होतोच, पण त्याचप्रमाणे अनेक शारीरिक व मानसिक व्याधी, रोजच्या ताणतणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी योगाचा उपयोग होतो. त्यामुळे आजच्या या धावपळीच्या जीवनात आपले आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योगाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आणि कोरोनाच्या काळात तर लोक योगाकडे अजूनच झुकले आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले घडवण्याचा आपले सर्वांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले घडवण्याचा योगाचा मार्ग दाखवणाऱ्या महान ऋषी पतंजलीच्या योगदर्शनामुळे विनम्र भावाने खरंच मस्तक झुकते. त्यांना शतशः प्रणाम. शेवटी पतंजली ऋषींबद्दल असेच म्हणावेसे वाटते की अनुशासन हे कथिले ज्यांनी, योगदर्शन रचिले ज्यांनी, स्वानंदे जग भरिले ज्यांनी, योगसूत्र हे लिहून त्यांनी, शब्दातून हे शिल्प घडविले, पतंजलींच्या योगदर्शने विनम्र भावे मस्तक झुकले.